नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संदीप बनकरजी, जे मागच्या 10 वर्षांपासून अधिकार या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरवर त्यांचं काम चालू आहे आणि त्यानंतर लोकांना हक्काचं, जे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं एक आयुष्यात स्वतःचं घर असावं, जमिनीवरचं घर असावं, बंगला असावा, त्यासाठी त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्ते. तर गप्पांची आपण आता अशी सुरुवात करूयात, म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून ते तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्डकडे येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, त्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात. यस, काय सांगाल? सर, सुरुवात मी माझ्या बालपणीपासून करतो. मी निफाड कारखाना म्हणजे भाऊसाहेब नगर इथे 9वी-8वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. वडील तिथं कारखान्यामध्ये सर्व्हिसला होते. तर 9वीला मी पिंपळगाव बसवंतला आम्ही शिफ्ट झालो. आमची शेती होती तिथे. तर शेती करत असताना परिस्थिती एकदम हालाकीची, गरिबीची परिस्थिती. तर पहिल्यापासून डोक्यामध्ये एकच की स्वतःच काहीतरी करायचं. तर मी माझी बिझनेसची सुरुवात, एक वडिलांनी मला सायकल घेतली होती 9वीला. तर तिचं शीट खराब झालं होतं. तर शीट टाकण्यासाठी 60 रुपये लागत होते. तर 60 रुपये लागत होते. तर परिस्थिती, ज्या वडिलांकडे पैसे नाही, रिटायरमेंट, एक राजीनामा दिला होता कारखान्यावर. तर आता हे 60 रुपये कुठून आणायचे? तर आमच्या तिथे एक, आमचे आता दिलीप काका बनकर यांचा ट्रान्सपोर्ट आहे, तिथं ट्रक असायच्या आणि आमच्या त्याच्या बाजूलाच शेती. तर शेतीमध्ये आम्ही जे बागाला पावडरी वगैरे मारायचो, पेस्टिसाइडच्या, त्याचे गन वगैरे असतो, पाणी त्यांनी गाडी वॉश करू शकतो. तर माझ्या सहज कल्पना डोक्यात आली की आपण यांना जर ट्रक वॉश करून दिली तर मी एक गाडीवाल्याला विचारलं की तुम्हाला गाडी धुवून देऊ का? मी त्यांच्या भाषेमध्ये, हिंदीमध्ये बोललो, आपको गाडी धो के दू क्या? बरोबर. तो बोले चलेगा, धो के दो. तर गाडी धुवायची त्यावेळेसची कॉस्ट होती 400-500 रुपये. तो कितने पैसे लेंगे? म्हणलं 100 रुपये लूंगा. मी 100 रुपयात त्यांना गाडी धुवायचं कबूल केलं आणि एक बागेमधून नळी जोडली आणि असेच जमिनीवर ट्रक उभी, ती वॉश केली. पूर्ण 1-2-3 तास घालवले तर मला 100 रुपये भेटले. तर मला पाहिजे तर 60 रुपये. तर 60 रुपयाचं शीट टाकलं, 40 रुपये मला उरले. तो जो आनंद होता, अत्यानंद होता तो. मग तिथून एक बिझनेस, का स्वतःच काहीतरी करायचं, इथून उम्मीद तयार झाली. मग मी रोज 2-3 गाड्या धुवायला लागलो. 200-300 रुपये रोज मला भेटायला लागले. तिथून करता 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 आमच्या जागेवर बेदाण्याचे शेड आम्ही रेंटनी द्यायचो. बरोबर. तर ते लोक माल जे बनवायचे ना, तर ते माल वॉश करायला दुसरीकडे वॉश करावा लागतो. तो बेदाना वॉश करायला घेऊन जायचे दुसरीकडे. तर मी एक दिवस म्हटले, काय करता तुम्ही? तिथे हमें इसको ना धोने के लिए लेके जाते हैं, उसको पैकिंग करना पड़ता है, तो ये ड्राय करना पड़ता है. तो ते रमाकांत सोनी नावाचे एक व्यक्ती होते, व्यापारी. तर ते आप डालिये ना मशीन. तर मी म्हटलं, काय बनगडे, मला काहीच माहिती नाही मशीन काय करता. तर ठीक आहे, मी डोक्यात आणलं, चला आपण बघूच. तर मी जिथं वॉश करता तिथं गेलो. इथं मशीन आहे. त्याला विचारलं, मशीन किती रुपयाचं काय वगैरे असं तसं. तर माझी एवढी परिस्थिती नाही, गाड्या धुवायचं म्हणजे 200-300 रुपये खर्च येते. 10-12 हजार रुपये का मशीन है, उसको बाकी का लेबर ये वो. तर ठीक आहे, मी म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे आपण. तर माझ्याकडे त्यावेळेस पैसेच नाही. तर मी माझ्या मामाचा मुलगा, जगजीवन उफाळे नाव आहे त्याचं, तर त्याला कॉल केला की मला पैशाची गरज आहे, देशील का मला? तो म्हणे किती? म्हटलं 4-5 हजार रुपये दे. ते मशीनची कॉस्ट तर खूप होती, पण मी डोकं लावलं की आपण याला काहीतरी स्वतःच बनवू मशीन. तर त्यांनी मला 4,000 रुपये उसने दिले. तर 4,000 रुपये कसं मशीन बनवायचं याचं मी डोकं लावून मशीन बनवलं 3700 रुपयात. मालेगावला जाय, मोटर घेऊन ये, एक पातीला असतं त्याला होलपाड, इकडे जाय, गाडी नाही, काहीच नाही, पायी जाणे, असं खूप स्ट्रगल. जेवण वेळेवर नाही, 4 वाजता जेव, 5 वाजता जेव, पण स्ट्रगल करायचंच आहे आपल्याला. बरोबर. तर असं करता करता 3700 रुपयात मी मशीन बनवलं. मशीन बनवलं आणि पहिल्याच वर्षी ते लावलं. ते कस्टमर माझ्याकडे आले माल वॉश करायला.
तर घराच्या बाजूलाच मी ते मशीन लावलं आणि पहिल्याच वर्षी 20,000 रुपये कमवले. 20,000 कमावले तर त्याच्यात 6,000 रुपये तोळ्याची 6,000 रुपये तोळे सोनं होतं त्यावेळेस. तर 1 तोळे सोनं बनवलं. तर आज 1 लाख रुपये सोनं गेलेलं आहे. विचार करा त्यावेळेस मग ते मशीन मी सक्सेस केलं. खूप सगळं केलं, त्याला उडून पडायचं, लाईट वेळेवर नाही, काही नाही, काही भरपूर काही गोष्टी केल्या. मग ते करता करता लेबर वाढवले, पॅकिंग वाढवली. मग मी रोजचा 10 टन माल वॉशिंग करायचो. 10 टन माल वॉशिंग करून पहाटे 3-4 वाजेपर्यंत मी माल वॉश करायचो. नंतर माझी एक्झाम असायची कॉलेजची 8 वाजता 9 वाजता. तर ते तेवढा वेळ जागरण करून परत स्टडी करून मी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळवलेलं आहे. राहिलं एक सिव्हिलचा विषय आता. तर मग त्या बेदाना वॉशिंग सेंटर टाकून त्याच्यात काम करत असताना कॉलेज जे जीवन आहे, कॉलेजमध्ये मी ऍक्च्युली सांगतो, मी आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतलं. सिव्हिलशी माझा काही संबंध नव्हता. तर मी त्यावेळेस कॉलेजच्या टायमाला त्यावेळेस माझ्याकडे यामा गाडी मी स्वतःच्या कष्टाने घेतलेली आणि फोन 6600 हा पहिला फोन माझा. आणि त्याला घेण्यात जो आनंद झालेला होता, आज 2 लाखाचा फोन घेण्यात तेवढा आनंद नाही होत. ती एक वेगळीच मजा होती. तर त्यावेळेची गाडी, कॉलेजचं जे जीवन. तर मी आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतलं. आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये MA केलं, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तर 2012ला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन संपलं. तर 2012ला माझं तर बेदाना वॉशिंगचं काम चालूच होतं. तर त्यानंतर आमचे जे रिलेटिव्ह आहे, माझे मोठे भाऊ आहे, दर्शन रसाळ नाव आहे त्यांचं. तर त्यांचा प्लॉट होता पिंपळगावला 10 गुंठ्याचा. तर प्लॉट होता, तर ते मला बोलले की आपल्याला हा प्लॉट विकायचा आहे. तर त्यावेळेस छोटे मोठे मी असे खरेदी विक्रीच्या याच्यामध्ये आपण करू, खरेदी विक्रीचं काम करू, असं तसं माझ्या डोक्यात आलं. मग मी त्यांना म्हटलं, दर्शन भाऊ तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहे, आपणच इथं बिल्डिंग बांधू ना, फ्लॅट सिस्टीम. त्यावेळेस मार्केट चांगलं होतं फ्लॅटचं. तर त्यांचं लग्न होतं 2012ला, माझंही लग्न होतं. ते ठीक आहे, लग्न होऊ दे, आपण याच्याकडे बघू. तर मग त्यावेळेस त्यांचं लग्न झालं, माझं लग्न झालं ना. पण त्या क्षेत्रामध्ये त्यांनी सिव्हिल असल्यामुळं त्यांनी प्लॅन काढला, संदीप आपण त्यांचं पण पहिलंच प्रोजेक्ट असा एवढा मोठा पर्सनली प्रोजेक्ट, त्याचे छोटे मोठे काम करायचे पहिले बंगलोचे वगैरे. तर आम्ही डेअरिंग केली. तर त्यांना पण सपोर्टिव्ह सिस्टीम माझ्याकडनं भेटून गेला की गावातला प्रॉपर आहे, पिंपळगावात ऍडव्हर्टाईज वगैरे करेल, काम पण बघेल. तर त्यांनी मला एक काही टक्केवारीमध्ये पार्टनर केलं. सुंदर पार्क त्या बिल्डिंगचं नाव, 40 फ्लॅटची बिल्डिंग. फर्स्ट प्रोजेक्ट माझा, सिव्हिल इंजिनियर नाही, काहीच नाही. एक माझं बेदाण्याचा बिझनेस करत असताना तो मी सुरू केला. आणि दर्शन रसाळ ही व्यक्ती अशी की माझ्यासाठी आदर्श आहे. त्यांनी मला खूप काही गोष्टी शिकवल्या त्याच्यातून. आणि मी पण प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन प्रॉपर कामाकडे लक्ष दिलं, शिकलो त्याच्यातून फार. का नाही, इथून शिकलो तरच पुढे काहीतरी बनू. मग पहिला प्रोजेक्ट आम्ही 40 फ्लॅटचा सक्सेसफुल प्रोजेक्ट 2012ला चालू केला आणि 2014ला तो आम्ही सक्सेस केला आणि सर्व फ्लॅट विकले. दर्शन रसाळ आणि आम्ही सोबत राहून खूप काही शिकलो या गोष्टीतून. त्यांनी मला खूप काही गोष्टी शिकवल्या. मग तिथून काम करता करता ते नाशिकला राहता. मग त्यांनी तो प्रोजेक्ट केल्यानंतर नाशिकलाच ते काम करायला लागले. तर मग मी स्वतः काय करायचं, तर त्याच वेळेस मला एक 50 लाखाचं काम आलं. तर दर्शन भाऊ म्हणे मला काही शक्य नाही, माझ्याकडे भरपूर काम आहे, तुला करायचं असेल तर तू कर. तर मी एक संजय प्रसाद नावाचे एक बिल्डर आहे तिथले बिहारचे, जे पिंपळगावला स्थायिक आहे. तर त्यांना मी पार्टनर केलं की आपण प्रोजेक्ट करू. तर आम्ही दोघांनी मिळून तो प्रोजेक्ट केला. असं झालं की सुंदर पार्क मध्ये दर्शन रसाळ पार्टनर आणि एक संजय प्रसाद त्या प्रोजेक्टला पार्टनर. तिथून माझी खरी कन्स्ट्रक्शनची जर्नी चालू झाली. आणि 2013ला मी आता सिव्हिल नाही, मग मला वाटलं की सिव्हिल पाहिजे, डिप्लोमा पाहिजे, काहीतरी पाहिजे. मग पुण्यात एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे एक्सटर्नल ऍडमिशन घेऊन तुम्ही सिव्हिल करू शकता. असं मी एक कॉन्टॅक्ट करून तिथे एक्सटर्नल ऍडमिशन घेतलं. आणि 2013ला मी ऍडमिशन घेतलं. 2013, 14 आणि 15ला मी डिप्लोमाची डिग्री घेतली. असं. तर मग आता सुरू झालं माझं कन्स्ट्रक्शनचं काम. पण मग एकदम थोडं, आणि सुरुवात माझी अशी झाली की मी सुंदर पार्क वगैरे केले, माझ्याकडे थोडे पैसे आले. तर मी एका कंपनीमध्ये ते पैसे अडकवले आणि ते पूर्ण पैसे गेले. केबीसी नावाची कंपनी होती एक, माझे 15 ते 20 लाख रुपये डायरेक्ट गेले. बरोबर. पण मी
त्याच्यातून हादरलो नाही की नाही गेले तर गेले, आपण परत कमवू, परत जोमाने कामाला लागलो. 2014ला माझे पैसे गेले तर मला गाडी घ्यायची, ती वर्ना फ्लुडिक माझी आवडती गाडी होती त्यावेळेस. जी नवी घ्यायची तर ती मी सेकंड घेतली. ओके, मग मी ती गाडी 2014ला घेतली, त्याच्यानंतर ती वापरली. 2017ला 1 करोडचा बंगलो बांधला आम्ही स्वतःचा इंडिव्हिज्युअल. आम्ही 3 भाऊ त्याच्यात एकत्र असतो. भावांचाही खूप, माझा मोठा भाऊ आहे योगेश आणि लहान भाऊ आहे प्रवीण, त्यांच्या सपोर्टने तो बंगला झाला. आई वडिलांच्या सपोर्टने बंगला झाला. वडील पण आमचे खूप समाजसेवक होते. अशा करता 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 बंगला झाला. आणि बंगला असा बनवला की ते एक माझं दुकानच, माझा बंगला बघितलं का मला काम. एवढा अप टू डेट बंगला मी आज बनवलेला आहे, मॉडर्न बंगला बनवलेला की आजही तो नावा वाटतो. आज माझ्या बंगल्याला 2016ला झालेला, आज 2025 चालू आहे. आज कोणी आलं तर असं वाटतं की नवीन बंगला झालेला आहे. आणि त्याच्यात नेहमीच मी अपडेट करत असतो. नवीन नवीन फिश टँक बनवला मी, त्याच्यामध्ये 2000 लिटरचा स्वतः तो फिश टँक मी 2000 लिटरचा बनवला आहे. त्याचं साफसफाईचा प्रॉब्लेम वगैरे सगळं क्लिअर करून मी 2000 लिटरचा फिश टँक पूर्ण पिंपळ गावात नसेल की तालुक्यात नसेल मी सांगतो. असं मी मॉडर्न घर बनवलं. त्याच्यात नवीन नवीन अपडेट करत असतो. कस्टमरला मी पहिल्यांदा माझ्याच घरी घेऊन जातो, फक्त ते आपलं घर पाहूनच नाही याचं स्वतःचं घर एवढं भारी तर आपलं नक्कीच भारी बनव. आणि मग हे करता 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 कोरोनाचा काळ आला, तेव्हा बंगले चालू होते. पण मग थोड्या अडचणी आल्या, रेट वाढून गेले, काही बंगले मी लॉस मध्ये पण पूर्ण केले. पण हादरलो नाही, मागे नाही, काम पूर्ण करून द्यायची. कस्टमरला प्रत्येकाचं जसं मला माझं घर पाहिजे तसं प्रत्येकाला प्रत्येकाचं घर हे स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्णच केलं पाहिजे. भले आपल्याला लॉस गेला तर चालेल, थोडंफार त्रास झाला तर चालेल, पण प्रत्येकाला प्रत्येकाचं घर पूर्णच करून द्यायचं. असं करता 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 मी आता आज माझ्याकडनं जवळजवळ 70+ बंगलोज फायनल झालेले. विथ मटेरियल मी काम घेतो, त्याच्यामध्ये प्लॅनिंग, डिझाईन, इंटिरियर सर्व काही मी करून देतो. इंटिरियरची फी घेत नाही. कस्टमरला सांगतो की तुम्हाला मी प्लॅनिंग, डिझाईन, तुम्हाला विथ मटेरियल काम देताना तुम्हाला इंटिरियरला कोणाकडे जायची गरज नाही. आज टॉप मोस्ट बंगले मी एकदम लक्झरियस बंगले हे मळ्यात, शेती, तिकडे तिकडे बांधून देतो. आणि मेन म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाचा मी असा वापर सुरू केला ना की मी आज साईटवर गेलो ना, साईटवर स्लॅब भरताना, काही एक चक्कर मारताना रोज एक लेबर करत जाणार व्हिडिओ काढायला. व्हिडिओ काढ, त्याच्यातनं काय होतं, माझी स्टोरी आज 1500 लोक बघता, फेसबुकची, इंस्टाग्रामची स्टोरी बघता, स्टेटस माझा साधारणतः 700-800 लोक बघता. याच्यातनं काय होतं की उद्या एखाद्याला बंगला बांधायचा आहे, ते कस्टमर आजच रेडी होत आहे आपलं. बरोबर, ते बघताय का नाही याची कामं खूप छान आहे. आणि रिअलिटी झालेली तसं की माझं कस्टमर डायरेक्ट रेडी आहे का नाही, संदीप बनकर, शिवार्थी कन्स्ट्रक्शन, काही कुठं जायची गरज नाही. उद्या त्याची कामं बघायचा, फेसबुकवर, त्याच्या पेजवर जा, इंस्टावर जा, बघा. म्हणजे या सोशल मीडियाचा इतका फायदा झाला मला. बाकीच्या रिकाम्या गोष्टी करणारे 2-2 लाखाचे फोन वापरतो, तर त्याचे ते पैसे वसूल झाले पाहिजे आणि ते पैसे वसूलच केले. असं करता करता मी आज विथ मटेरियल, आज माझे कमीत कमी 18 ते 19 बंगले विथ मटेरियल चालू आहे. सगळे रेट हायेस्ट रेट आहे, 1700 + 2000 पर्यंत मी काम करतोय. बेस्ट क्वालिटी, क्वालिटीत नो कॉम्प्रोमाइज. समोरचा कसा आहे कसा नाही, कस्टमर याच्याशी मतलब नाही, हे घर आपलं आहे असं समजूनच मी काम करतो. त्यांना त्यांची घर भरून झालं त्यांचं घर, तोपर्यंत हे माझं घर आहे. आपल्याला काही कमी वाटत असेल तर आपण पुढे करून घेतो. रेट ठरले 1700, थोड्या बहुत काही गोष्टी ठरलेल्या, 10 रुपयाची गोष्ट चालली, 12 रुपये लागले तर कस्टमर का नाही मागत बसत. थोडंफार आपलं मार्जिन कमी, पण काय होतं त्याच्यातूनच बहुत पब्लिसिटी किंवा समोरच्याची एक भावना असते का नाही आपलं स्वप्न आहे, खरंच या माणसांनी पूर्ण करून दिलं. आजपर्यंत जे बंगले बनवत गेलोय मी, खरंच समोरचे इतके समाधान झाले. आणि जो सुकून त्यांना भेटलाय ना, त्याच्यातून जी दुवा भेटते ती आपल्याला आयुष्यात फायद्याची. क्या बात आहे. फारच संघर्षाचा पण फार महत्वाचा तुमचा प्रवास होता एकंदर, आणि तुम्ही त्यात एवढं यश मिळवलं. अर्थात त्याच्यात प्रामाणिकपणा, कष्टाची महत्वाची होती आणि इमानदारी सगळ्यात महत्वाच्या तुमच्या भावना या सगळ्याशी फार जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे तेही फार महत्वाचं आहे. मग या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांकडे येऊया. पण त्यातला आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, तुम्ही आता त्यातली काही उत्तरं दिलेली आहेत पण तरी सुद्धा विचारतो तो म्हणजे, एक म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये लेबर हा जो आहे तो बराच अनस्किल्ड आहे यामध्ये, आणि त्याच्या लोकांवर काम करणं बऱ्याच धोकादायक ठरू शकतं. तर मग तुम्ही लेबरकडनं कसं काम करून घेता? आता लेबरचा जो विषय आला,
आता मी माझ्या काही साईट आहे ना, स्वतः सेंटरिंग मटेरियल वगैरे स्वतःच आहे, आणि काही साईट तोडून देऊन टाकतो, म्हणजे डायरेक्ट लेबर रेटनी. तर ती त्यांची जबाबदारी बऱ्यापैकी असते. एखादा ठेकेदार असतो, आरसीसी बांधकाम प्लास्टर पर्यंत, त्याला तोडून देतो. आणि वेळोवेळी साईटवर चक्कर मारणे. आपल्याला वाटलं लेबर मध्ये काही कमी आहे, काही फॉल्ट आहे, ड्रिंक करून वगैरे काही जण काम करतात, असे लेबर मी साईटवर ठेवत नाही. प्रॉपर त्यांच्याकडे लक्ष देऊन प्रॉपर त्यांच्याकडनं काम करून घेतो. सिक्युरिटीचा विषय राहिला तर जिथं अनसिक्युरिटी वाटली त्या लेबरला आपण ठेवतच नाही. महत्वाचं म्हणजे काम प्रॉपर झालं पाहिजे, आणि मिस्त्री लेबरच आपण थोडी अपडेट ठेवतो की ते चांगल्या स्किल शिकलेले असेल. असे लोकल लेबर मिस्त्री आपण ठेवतच नाही. असं. दुसरा एक थोडा आता वेगळा प्रश्न येतो, म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम करायला पाहिजे जेणेकरून नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण एक सर्वांगीण विकास होईल? ओके सर, महत्वाचा विषय कसा आहे, आता मी ग्रामीण भागात बऱ्यापैकी बंगल्यांची कामं करतो. त्याच्यात सिटीचा विषय आला, समजा मी पिंपळगाव सिटीमध्ये असतो, तिथं परमिशन घ्यावं लागते. नगर परिषद, ग्रामपंचायत अशी जी परमिशन घ्यावं लागते. परमिशनची जी फीज आहे ती फीज खूप प्रमाणात आकारली जाते. त्या फीजवर थोडंसं काम करून सरकारने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की फीज कमीत कमी दरात कस्टमर कडून आकारली पाहिजे. त्याच्याने काय कन्स्ट्रक्शन डेव्हलप होईल. त्याच्यानंतर तुमचे स्टॅम्प ड्युटी वगैरे जे फ्लॅट सिस्टीमला वगैरे असते, रो हाऊसला असते, त्याच्यात थोडं कमी केलं पाहिजे. या ज्या गोष्टी सरकारने याच्यावर जर काम केलं तर नक्कीच कन्स्ट्रक्शन अजून डेव्हलप होईल नाशिक जिल्ह्यात. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो, तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता त्याचे? स्टीलचं असं आहे, आता असं आहे, आपण आयकॉन स्टील पण बऱ्यापैकी वापरतो, राजुरी पण वापरतो. तर स्टीलची जी ड्युरेबिलिटी तुमच्या आयकॉन स्टीलची नक्कीच बाकीच्या स्टीलच्या तुलनेत चांगलीच आहे, आणि भरपूर प्रमाणात मी स्टील आयकॉनचं वापरलंय तुमचं. बरोबर आहे. क्वालिटी पण चांगली आहे. ओके. मग आयकॉनच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? नक्कीच. आयकॉनचं स्टील मला असं वाटलं नाही कधी की मी डीलरला फोन केला की मला इतके MM स्टील पाहिजे, कधी नाहीये. बऱ्याच ठिकाणी कधी असं होतं की स्टील अवेलेबल राहत नाही, पण इथं असं तसं आयकॉनच्या बाबतीत आजपर्यंत झालेलं नाही. बरोबर. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का जो कायम आठवणीत राहील? आणि माझा आयकॉनिक प्रोजेक्ट सुंदर पार्क, जी मी फर्स्ट बिल्डिंग बांधली ना, ती माझ्या आयुष्याची कलाटणी होती. तर त्याच्यामुळे हे सुंदर पार्क माझ्यासाठी माझं ड्रीम कम्प्लीट केलंय त्यांनी पूर्ण, असं म्हणावं लागेल. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येतात तुमच्याकडे, ज्यांना प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे, तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? माझा संदेश एकच आहे की कामामध्ये स्ट्रगल हा फार महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट इमानदारी. आपण स्वतःशीच इमानदार राहिलेलं पाहिजे. बरोबर. आपण कस्टमरचं काम घेतलंय ते नंतर की आपण चुकीचं कामच करायचं नाही, इतकं इमानदार राहायचं की, कारण आपण काही चुकीचं काम केलं तर बघणारा कोण राहत, पण परमेश्वर आपल्याला बघणारा नेहमी असतो. बरोबर. आपण जे पेरू तेच उगवतं. कर्म तसे फळ, हे भगवद्गीतेत लिहिलंय. बरोबर. आपण जसे कर्म करू तसंच फळ भेटणार आहे. म्हणून तरुण वर्गाला आजपर्यंत मी इथपर्यंत पोहोचलोय. का पोहोचलोय? की माझं व्यवहार चांगले, माझं लोकांशी रिलेशन चांगले, माझा स्वभाव सगळ्यांशी ऍडजस्ट करून घेणारा, इगो अहंकार कधीच बाळगला नाही पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. याच्यातूनच मला तरुण पिढीला किंवा नवीन जे करताय त्यांना संदेश आहे की आपण नेहमी सत्कर्म, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, दुसऱ्याचं काम इमानदारीने केलं पाहिजे. याच्यातूनच आपल्याला परमेश्वर चांगलं फळ देईल आणि एक उंच शिखर आपण नक्कीच गाठू. बस एवढं बात आहे. सो ते इंजिनियर संदीप बनकर सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कष्ट, जिद्द, मेहनत हे तर प्रत्येकाच्यात लागतं. संघर्ष फार महत्वाचा आहे. पण एक सिव्हिल इंजिनियर म्हणजे जेव्हा तुम्ही घराच्या 4 भिंती बांधत असता, त्या घरासाठी असावं, त्या तुमच्यात आणि ग्राहकामध्ये कुठली भिंत नसावी, त्याच्यात पारदर्शक व्यवहार असावा, हा सगळं. आणि तर तो जर तुम्ही केलात तर तुम्ही या क्षेत्रात नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, त्याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.